मित्रांनो, धम्म व्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. महामानव परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती जगभर साजरी होत आहे. काय कारण असेल एवढ्या मोठ्या प्रमाणात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होते? असं काय केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी? चला पाहूया. मित्रहो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे असे डॉक्टर होते की ते समाजाचे डॉक्टर होते, अर्थात समाजशास्त्रज्ञ होते. आणि ते समाजाचे डॉक्टर असल्यामुळे त्यांनी या भारत देशातील विषमतेने पीडित असलेल्या सर्व समाजावर इलाज केला. अर्थात जसे हॉस्पिटलमध्ये पेशंटवर डॉक्टर इलाज करतात, जसं एखाद्या वाहनाचा अपघात झाला आणि अपघातामध्ये जशी लोक अपघातग्रस्त झाले त्यांना लगेच हॉस्पिटलमध्ये आणलं जातं आणि डॉक्टर काय करतात, जे जास्त सिरियस असतात त्यांच्यावर प्रथम इलाज करतात. अर्थात जे जास्त सिरियस असतात त्यांच्यावर आधी इलाज केला जातो. तसं बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील SCचे लोक जास्त सिरियस होते, त्यामुळे त्यांच्यावर आधी इलाज केला, त्यानंतर STवर इलाज केला, त्यानंतर OBCवर इलाज केला, त्यानंतर जनरलवर. अशा रीतीने बाबासाहेब आंबेडकरांनी टप्प्याटप्प्याने या देशातील SC ST OBC जनरल सर्वांना न्याय देण्याचं काम केलं. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारत देशाचे भारत भाग्य विधाता आहेत, कारण त्यांनी भारताचं संविधान लिहिलं आणि या संविधानाच्या माध्यमातून या देशातील स्त्री पुरुष समानता प्रस्थापित केली. स्त्रियांना कोणतेही अधिकार नव्हते स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये. आणि ब्राह्मणेतरांना सुद्धा कोणतेही अधिकार नव्हते, अर्थात जे ब्राह्मण नाहीत त्या सर्व पुरुषांना सुद्धा कोणतेही अधिकार नव्हते. या देशात ब्राह्मणेतर स्त्री पुरुष हे गुलाम होते स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान लिहिलं आणि संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील नागरिकांना ब्राह्मणेतरांना शिक्षणाचे अधिकार दिले, बोलण्याची आझादी दिली. अर्थात आर्टिकल 19 हे बोलण्याचं स्वातंत्र्य देतं. फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन, बोलण्याचं स्वातंत्र्य, आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे, फंडामेंटल राईट आहे. आर्टिकल 19 फ्रीडम ऑफ स्पीच, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन. धर्माचं स्वातंत्र्य, तुम्ही कोणत्याही धर्माची उपासना करू शकता. आर्टिकल 25-26 धर्माचं स्वातंत्र्य आहे, तुम्हाला धार्मिक स्वातंत्र्य आहे. तुम्हाला शासन प्रशासनामध्ये प्रत्येक समाज घटकाला त्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये प्रतिनिधित्व देण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. या देशाच्या साधन संसाधनांमध्ये हिस्सेदारी लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये देण्याचं प्रावधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये केलेलं आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी प्रचंड अभ्यास करून जगातल्या सर्वच संविधानांचा अभ्यास करून भारताचं संविधान तयार केलं. आणि हे संविधान जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीचं संविधान आहे. एवढ्या मोठ्या देशाचं संविधान लिहिताना बाबासाहेब आंबेडकरांना प्रचंड अभ्यास करावा लागलेला आहे. त्यानंतर हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून या देशात महिलांना अधिकार देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा मजूर मंत्री होते तेव्हा महिलांना आणि पुरुषांना कामाचे 12 तास होते, ते कमी करून बाबासाहेब आंबेडकरांनी कामाचा 8 तासाचा दिवस केला. महिलांना स्त्रियांना बाळंतपणाआधी 3 आठवडे आणि बाळंतपणाच्या नंतर 3 आठवडे पगारी रजा असे अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी दिले. प्रचंड उपकार केले बाबासाहेब आंबेडकरांनी भारत देशावर. वीज नियामक आयोगाची स्थापना केली. बाबासाहेब आंबेडकर हे जलतज्ञसुद्धा होते, घटनातज्ञ होते, अर्थात कायदेपंडित होते, जलतज्ञ होते. वीज नियामक आयोग बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केला. भारतीय रिझर्व्ह बँक ही बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रॉब्लेम ऑफ रुपी या ग्रंथाच्या आधाराने तयार झालेली आहे 1935ला, 1 एप्रिल 1935 रोजी. कारण हिल्टन कमिशनच्या शिफारशीप्रमाणे भारतीय रिझर्व्ह
बँकेचा ॲक्ट तयार करण्यात आला होता 1934ला आणि 1935 एप्रिल भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्यात आलेली आहे. तर या रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेत बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रॉब्लेम ऑफ रुपी या ग्रंथाचा वापर करण्यात आलेला आधार घेण्यात आलेला आहे. वीज नियामक आयोग हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेलं आहे. कामगारांसाठी एम्प्लॉयमेंट एक्सचेंज बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेलं आहे. प्लॅनिंग कमिशन हे बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेलं आहे. UPSC MPSCच्या ज्या तुम्ही परीक्षा देता IAS IPS IFS IRS बनण्यासाठी, सचिव बनण्यासाठी, याचं सगळं प्लॅनिंग बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेलं आहे. एकूणच काय तर सर्व समाज घटकांना न्याय मिळवून देण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. शेतकऱ्यांना या देशाची बाजारपेठ राखीव केली होती बाबासाहेब आंबेडकरांनी, परंतु या काँग्रेस BJPच्या लोकांनी LPG आणून, अर्थात लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन आणून या देशातील शेतकऱ्यांना देशोधडीला लावलेला आहे. बाबासाहेब आंबेडकर जलतज्ञ होते. त्यांनी नद्याजोड प्रकल्पाची रणनीती दिली या देशाला. जलतज्ञ असल्यामुळे जेव्हा देशामध्ये दुष्काळ पडला तेव्हा इंदिरा गांधींनी हरित क्रांतीला सुरुवात केली. महाराष्ट्रामध्ये वसंतराव नाईक यांना हरित क्रांतीचे जनक म्हणतात, परंतु याचा पाया बाबासाहेब आंबेडकरांनी घातला होता. दामोदर व्हॅली आणि पश्चिम बंगालमध्ये दामोदर व्हॅली हे धरण बाबासाहेब आंबेडकरांनी बांधलेलं आहे. ज्या धरणाला 25-30 वर्ष लागली असते ते 2-2.5 वर्षामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्ण करून दाखवलं, तेही खूप चांगल्या प्रकारे. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर हे जलतज्ञ होते, शेतीतज्ञ होते. शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांच्या मालाला कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त पीक निघावं यासाठी बियाणांवर संशोधन करण्याची आयडियासुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आहे. अर्थात शेतकऱ्यांच्या हिताचे सुद्धा विचार बाबासाहेब आंबेडकरांनी केला. सर्व समाज घटकांना न्याय मिळवून देण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी केले आहे. या देशामध्ये कोकणामध्ये खोती पद्धत होती. नारायण नागो पाटील यांनी शेतकऱ्यांच्या विरोधात, शेतकऱ्यांच्या हितासाठी आंदोलन केलं होतं. खोती विरोधी शेतकरी आंदोलन करत होते. तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी खोती विरोधी बिल मांडलं मुंबई प्रांतामध्ये विधिमंडळामध्ये, आणि त्यानंतर कुळ कायदा अस्तित्वात आला. या कुळ कायद्याप्रमाणे या देशात, या कोकणामधल्या लोकांच्या नावावर जमिनी झाल्या. नाहीतर या कोकणामधले जे लोक होते ते कष्ट करायचे, शेतामध्ये राबायचे, परंतु मालक दुसराच कोणी होता, अर्थात ब्राह्मण मालक होते. आणि इथले आगरी, कोळी, भंडारी, कुणबी आणि जे काही असतील इतर शेतकरी ते त्यांच्या नावावर जमिनी नव्हत्या. ते नुसते कष्ट करून मरायचे आणि जमिनी मात्र ब्राह्मणांच्या नावावर होत्या. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी कुळ कायदा करण्यासाठी भाग पाडलं सरकारला. अर्थात खोती विरोधी बिल मांडलं बाबासाहेब आंबेडकरांनी. त्यामुळे कुळ कायदा अस्तित्वात आला आणि म्हणून या कोकणामध्ये शेतकऱ्यांच्या नावावर जमिनी झाल्या. प्रत्येक क्षेत्रात बाबासाहेब आंबेडकरांनी भरीव कार्य केलेलं आहे आणि म्हणूनच जगामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा हा सण साजरा होतो, जयंती साजरी होते. आणि जगातल्या सर्व विद्यापीठांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकवले जातात. त्यांच्या विचारांवर रिसर्च केलं जातं आणि त्यांच्या विचारावर डॉक्टरेट मिळवली जाते. एवढे महान आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि म्हणूनच बाबासाहेब आंबेडकरांचा डंका सगळ्या जगभर गाजत आहे, वाजत आहे. असे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ते डॉक्टर समाजाचे होते, समाजशास्त्रज्ञ होते, अर्थशास्त्रज्ञ होते. जगातले सगळ्यात बेस्ट, सगळ्यात ग्रेट शास्त्रज्ञ होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अमर्त्य सेन म्हणतात, अर्थतज्ञ डॉक्टर अमर्त्य सेन म्हणतात, माझे आर्थिक पिता आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अर्थात बाबासाहेबांना गुरु मानतात अमर्त्य सेन. हे सगळं समजून घेण्याची गरज आहे. आणि हे कुठून घेतलं बाबासाहेब आंबेडकरांनी सगळं ज्ञान, कुठं मिळवलं? तर हे बाबासाहेब आंबेडकरांनी ज्योतिराव फुलेंना आपलं गुरु मानलं, संत कबीरांना गुरु मानलं, गौतम बुद्धांना गुरु मानलं. यांच्याकडून सायंटिफिक टेम्परामेंट बाबासाहेबांनी घेतलेलं आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील नागरिकांचं सायंटिफिक टेम्परामेंट वाढवण्याचं काम केलेलं आहे. जगातल्या लोकांचं सायंटिफिक टेम्परामेंट वाढवण्याचं काम केलेलं आहे. जगातल्या प्रत्येक स्ट्रगल करणाऱ्या, अन्यायाविरुद्ध, अन्याय अत्याचाराच्या विरोधात, जुलमाच्या विरोधात लढणाऱ्या आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी धडपडणाऱ्या, अतदीप भव बनण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या, स्ट्रगल करणाऱ्या, मान सन्मानाचं, स्वाभिमानाचं जीवन जगण्यासाठी स्ट्रगल करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची प्रेरणा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि म्हणून आपण सर्व मिळून या महामानवाला विनम्र अभिवादन करूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मित्र? जर व्हिडिओ छान वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.